ठाकरेंच्या शिवसेनेनं राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी पुन्हा एकदा साद घातली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून शिवसेना ठाकरे पक्षानं मनसेला सोबत येण्यासाठी साद घातली आणि त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा जोर धरू लागल्यात। पाहूया। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याची साद घातली आणि राज्यात बंधू मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या। आता तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून राज ठाकरेंना साद घालण्यात आली आहे। वेळ आलीये एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी। शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, अशी जाहीर साद शिवसेना ठाकरे पक्षानं राज ठाकरेंना घातली। त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळाल्याचं बोललं जातंय। शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनीच एकत्र येण्याचे संकेत दिले। त्यामुळे पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा सकारात्मक भूमिका घेताना दिसतात। दोघांनी एकत्र यावं अशी इच्छा शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते व्यक्त करतायत। ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामधून, मग ते केंद्राच्या सरकारमधून असेल किंवा बाकी जी 14-15 तोंडं बोलणारी आहेत, तो ठाकरे ब्रँडच संपवायला निघाले असतील तर काही का असेना राज ठाकरे पण हा एक ब्रँड आहे आणि त्या दोन्ही ब्रँड ठाकरे म्हणून एक झाले तर कदाचित या मुंबईत किंवा महाराष्ट्रात एक अतिशय आगळं वेगळं चित्र दिसू शकतं असं नागरिकांचं, जनतेचं म्हणणं आहे, काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तर त्या आणि प्रयत्न तो झाला असेल आणि तो चांगला आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास राज्यातले राजकीय समीकरण बदलू शकतात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा मुंबई मनपा निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास चित्र वेगळं दिसू शकतं। ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाला सर्वाधिक राजकीय फटका बसणार याचीही आता चर्चा सुरू झाली। भाजपनं मात्र आपल्याला काहीच फरक पडणार नसल्याचं म्हटलंय। माननीय राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची, कशी करायची हा त्यांचा विचार आहे। त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे। शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे। त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही। एका पॉडकास्टमधून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साद घातली। त्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी सुद्धा जाहीर कार्यक्रमातून सकारात्मक प्रतिसाद दिला होता। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे। हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे, पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा। राज आणि उद्धव ठाकरेंनीच जाहीररित्या एकत्र येण्याचे संकेत दिल्यानंतर या चर्चांना आता वेग आला। गेल्या अनेक वर्षांपासून दबक्या आवाजात सुरू असलेल्या या चर्चा आता एका निश्चित निर्णयापर्यंत येऊन पोहोचल्यात असं बोललं जातंय। येत्या काळात यावरून काय घडामोडी घडतात हे पाहावं लागेल। ओम देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।